देव तिथे आला आणि गोडे गोड जीव झाला. मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये भगवान परमात्मा तिळामध्ये प्रकटतो आणि ते तीळ खाल्ल्यानंतर आधीच सुखरूप असणारा हा जीव देवाच्या गोडाने सुखाने तृप्त होऊन जातो. आपण काय करतो मकर संक्रांतीला? तिळगुळ वाटतो आणि काय म्हणतो? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसं बोलावं हा शिकवणारा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. पण महाराज हे ना तिळगुळ द्या नाहीतर हत्तीवर बसून साखरेची पोतं वाटा. हे फक्त काय माहित तोपर्यंतच गोड बोलणार. त्याच्यामुळे म्हणायचं तिळगुळ घ्या आणि सणापुरतं गोड बोलू नका, तर आयुष्यभरासाठी गोड बोला. चुकत असतील समजून सांगा, जमत नसेल अनुभव सांगा, तर सणापुरतं गोड न बोलता आयुष्यभरासाठी गोड बोला. तोंडावरती गोड न बोलता पाठीमाग सुद्धा गोड बोला.